प्रेमानंद महाराजांना सध्या जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। महाराज से जुड़ी एक बड़ी खबर सामने आई है कि उनको जान से मारने की धमकी दी गई है। हो, तुम्ही बरोबरच ऐकलं। कारण काय? कारण सोशल मीडियावर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। त्यांनी असं काही विधान केलंय जे काही लोकांना खूपच खटकलेलं आहे। खरं तर त्यांनी काय म्हणलंय ते नीट ऐका। 100 में कोई 2-4 कन्याएं ऐसी होंगी जो अपना पवित्र जीवन रखकर किसी पुरुष को समर्पित होती होंगी। कैसे वो सच्ची बहू बनेगी? जो 4 लड़कों से मिल चुकी वो सच्ची बहू बनेगी। ऐसे ही जब 4 लड़कियों से व्यभिचार करता है तो वो अपनी पत्नी से संतुष्ट नहीं रहेगा। यावरून तुम्हाला स्पष्ट कळालंच असेल की महाराजांनी जे काही विधान केले ते फक्त स्त्रियांसाठी नव्हतंच, पण बऱ्याच सोशल मीडियावाल्यांनी तेवढा स्त्रियांविषयी विधान ट्रिप करून व्हायरल केलं। आपल्या समाजात वेगवेगळ्या मानसिकतेची लोक राहतात, त्यांपैकी काही लोकांना त्यांचं बोलणं योग्य वाटतंय तर काहींना हे विधान सरळ अपमानजनक आणि चुकीचं वाटतंय। पण खरं पाहता आजचं वास्तवी काहीसं असंच आहे। आजकाल अनेक घरं तुटतायत, संबंध बिघडतायत, कारण कोणीतरी तिसरं माणूस मध्ये येतंय म्हणूनच समजून घेणं आवश्यक आहे की सगळेच पुरुष किंवा सगळ्या स्त्रिया एकसारख्या नसतात। आणि प्रेमानंद स्वामीजींनी जी गोष्ट मांडली आहे ती त्यांचं वैयक्तिक मत असलं तरी काही अंशानं ती आजच्या वास्तवाशी जुळते। खरं तर अनेक मुली स्वतःहून त्यांच्या बोलण्याशी सहमत आहेत। उनकी बात ठीक थी, वो टेक्निकली ठीक भी बोल रहे थे, शास्त्रों के अनुसार बोल रहे हैं, वो बिल्कुल ठीक बोल रहे हैं, वो धर्म के अनुसार बोल रहे हैं, धर्म का पालन करने के लिए कह रहे हैं, बस और कुछ नहीं है इसमें। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे वाटत असेल की प्रेमानंद महाराजांची बाजू योग्य आहे, त्यांचं बोलणं खरं आहे, तर या व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा।